देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबा इतकेच क्रूर शासक. त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचा आहे. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे. दुसरीकडे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे मिलिंद एकबोटे यांनी ही कबर नष्ट करण्याचा इशारा दिला आहे. बजरंग दलाने कबर हटवण्याची मागणी केलेली आहे. आता सरकारने औरंगजेबाच्या कबरीवर सुरक्षा वाढवलेली आहे. हे प्रकरण तापलेलं असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे की औरंगजेब हा क्रूर शासक होता. देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत. ते धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेबाची कबर उचलून टाका असं सांगत आहेत आणि याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे. क्रूर प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो हे या ठिकाणी दिसून येते असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे. औरंगजेब हा क्रूर शासक होता. औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. स्वतःचा मोठा भाऊ जो संविधानाच्या विचाराचा होता, सेक्युलर विचाराचा, दाराशिखा, याचा खून केला. नुसता खूनच केला नाही तर दाराशिखाचं मुंडकं कापून पूर्ण दिल्लीमध्ये फिरवलं. स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला, त्याच्यावर विष प्रयोग केला, त्याला मारून टाकलं. आणि सदाकदा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा. औरंगजेब कधी हजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे, मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे, जिथे खासदारांच्या लेकीबाळी सुरक्षित नाही, हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे. त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे. राहिला प्रश्न औरंगजेबाच्या कबरीचा, तर औरंगजेबाची कबर ही मराठी माणसांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, इथल्या मावळ्यांनी आणि 18 पगड जातीच्या माणसांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये औरंगजेबाला जे आव्हान दिलं. अफगाणिस्तानचे लोक औरंगजेबाला घाबरत होते. औरंगजेब क्रूर शासक होता, मात्र मराठी माणूस हा औरंगजेबाला कधी घाबरला नाही. आणि शिवाजी महाराजांचं शौर्य जे आहे हे आम्हाला प्रमाण आहे. आणि या शौर्याचं प्रमाण आणि त्या इतिहासामध्ये आपण औरंगजेबाला कसं काढलं हे त्याच्या कबरीच्या निमित्तानं याच मराठी मातीत, याच महाराष्ट्राच्या मातीत आपण औरंगजेबाला गाडलंय. आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा गाडलंय आणि जेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगता, त्याचा अर्थ काय की त्यांना मराठी माणसाचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी आहे. आणि क्रूर वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो हे त्या ठिकाणी चिन्हित होतं. या निमित्तानं जशी 200 वर्ष शिवाजी महाराजांची समाधी झाकून ठेवली होती, तीच प्रवृत्ती आज औरंगजेबाची समाधी उकडून फेका हे दर्शवते. हे आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. देशात आणि महाराष्ट्रात भाजप प्रणित सरकार आहे आणि हे सरकार कार्यरत असताना सभ्यता, संस्कृती, परंपरा, अर्थातच संविधानाच्या सर्व मूल्यांची अनदेखी करत पुढे चाललेलं एक अमानुष आणि प्रतिगामी स्वरूपाचं एक सरकार केंद्रात आणि राज्यात आहे. मात्र या सरकारचा जो हेका आहे याची किंमत समाजाला चुकावी लागत आहे. त्यामध्ये शेतकरी आहे, शेतमजूर आहे, बेरोजगारीचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, बिकट झालेला आहे. स्वारगेट सारख्या वर्दळीच्या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडू लागल्या आहेत. तर केंद्रीय मंत्री असणाऱ्या महाराष्ट्रातील रावेर येथील खासदाराच्या कुटुंबातील लेकीबाळी या सुरक्षित नाही, इतका महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. तर शेतमालाला भाव नसणे, कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर कर्जमाफी न देणे, निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण सांगितलं आणि आता 10 लाख लाडक्या बहिणींना त्या लाभापासून वंचित ठेवणे, असे अनेक प्रकारचे फेल्युअर हे भाजपचे आहेत.
पण शेवटी हे सरकार कोणत्या मस्तीत चाललंय, तर यांची मस्ती काय हे जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू तेव्हा स्पष्ट स्वरूपात लक्षात येईल की हे सत्ता पिपासू प्रवृत्तीची माणसं सत्तेत बसलेली आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेत तर टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेले सरकार आहे आणि या टोळ्या एकत्र आल्यामुळे सरकारच्या मंत्र्यांमध्ये बेबनाव अहंकाराचा खेळ हा आपल्याला सुरू दिसतो. त्यामुळे गँग ऑफ वसेपूर नावाचा पिक्चर जसा होता तशी आता ही गँग ऑफ महाराष्ट्रातल्या सत्ता केंद्रातल्या गँग ऑफ सरकार असा एक खेळ हा सुरू आहे. मान अपमानाचाही अहंकाराचाही खेळ सुरू आहे आणि या सगळ्यांची किंमत ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला ही चुकवावी लागत आहे. अलीकडच्या काळात ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.